महाराष्ट्रभर आले कुठून? टाकसाळे. कोणाला 5 कोटी, कोणाला 10 कोटी, कोणाला 15 कोटी, कोणाला 1 कोटी, 2 कोटी, काय बघायलाच नको. ही कोणती महाराष्ट्रातील निवडणूक आहे? अहो, इतकी वर्ष ह्या निवडणुका आम्ही बघतोय, अशी निवडणूक नाही पाहिली. काही लगामच नाही या लोकांना. बिनधास जे काय हवंय ते करायचंय. कोर्टात जाऊन काय उपयोग नाही, पोलिसात जाऊन काय उपयोग नाही, कुठेही तुम्हाला जाऊन उपयोग नाहीये. बस आमची मर्जी. बदलापूरला आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्या बाईच्या मुलीचं, एक लहान मुलगी जिच्यावरती बलात्कार झाला, तिचं प्रकरण जेव्हा बाहेर काढलं, त्यातला जो मुख्य आरोपी होता, काही कारण नसताना पोलिसांकडनं त्याला एन्काउंटर केला गेला, मारला, त्याला ठार मारला. का? कशासाठी? या नराधमांना ठार मारले पाहिजे, त्याच्याबद्दल वादच नाहीये. एन्काउंटर मध्ये ठार का मारायचा होता? काही गुपित होतं का? जर ते बाहेर पडलं असतं काही प्रॉब्लेम होता का? आणि त्याच्यातला जो आरोपी होता आपटे नावाचा, त्याला भारतीय जनता पक्षाने काल स्वीकृत नगरसेवक म्हणून स्वीकारलं. आमच्या अविनाश जाधवने धमकी दिली की बदलापूरमध्ये आम्ही मोर्चा काढतो म्हटल्यानंतर त्या स्वतःहून माणसाने त्याचा राजीनामा दिला की नको मला स्वीकृत. हिम्मत कशी होते यांची द्यायची? एका लहान मुलीच्या बलात्काराच्या प्रकरणामध्ये सह आरोपी असलेल्या माणसाला स्वीकृत नगरसेवक पद देण्याची यांची हिम्मत कशी होते? याचं कारण तुम्हाला गृहीत धरलेलं आहे. कोण तुम्ही? कोण आहात तुम्ही? आलात की 5-5 हजार रुपये तोंडावर फेकू आणि तुम्हाला विकत घेऊ. ही आली कुठून हिम्मत? काल मी सांगितलं भ्रष्टाचाराचे आरोप आमच्यावरती करतायत. छगन भुजबळांना जेलमध्ये टाकणारे हेच देवेंद्र फडणवीस. त्याला तर काय झालं माहिती मला. जेव्हा आले त्याला मला बरा वाटायचा, माणूस चांगला वाटायचा. आता पण बरा होता. काल मी जो बोललो ती रसमलाई आली होती, तो सांगतोय की मुंबईचा आणि महाराष्ट्राचा काही संबंध नाहीये. हे स्वतः सांगतोय आणि फडणवीस म्हणतात नाही तो असं काही बोललाच नाही, त्याचा तो अर्थच होत नाही म्हणे. मला असं वाटायचं की फडणवीसांना इंग्रजी कळतं. पण कसं आहे, खोटं बोलत राहायचं, खोटं बोलत राहायचं. त्याला वाटतं याच्यातनं लोकांना वाटेल की बाबा नाही खोट्याचं खरं करता येतं. नाही होणार. आता मला आत्ताच सकाळी कोणीतरी त्याची एक क्लिप पाठवली. लावर येतोय. अण्णामलांच्या स्टेटमेंट बद्दल काय म्हणा? बॉम्बे इज नॉट अ महाराष्ट्र सिटी. मुंबई महाराष्ट्राची नाही असं हे म्हणत म्हटलंय. बॉम्बे इज नॉट अ महाराष्ट्र सिटी. मुंबई इज नॉट अ महाराष्ट्र सिटी. असं नाहीये. बॉम्बे इज नॉट अ महाराष्ट्र सिटी. त्यांनी म्हटलं मुंबई हे आंतरराष्ट्रीय, आणि ते खरंच आहे, आंतरराष्ट्रीय शहर आहे. त्यात काय वाईट आहे? बॉम्बे इज नॉट अ महाराष्ट्र सिटी. आंतरराष्ट्रीय शहर आहे. महाराष्ट्राचं नाही असं बिलकुल नाही म्हटलं. बॉम्बे इज नॉट अ महाराष्ट्र सिटी. त्याचं वाक्य आहे. नाही त्याचा अर्थच नाही. बॉम्बे इज नॉट अ महाराष्ट्र सिटी. सीएम साहेब त्यांचं तो बोलतोय खाली की मुंबई महाराष्ट्राची नाही म्हणून नाही. तो असं बोललाच नाही म्हणे. त्याचा म्हणे तो अर्थच होत नाही. किती खोटं बोलायचं, काही मर्यादा? कोणासाठी करताय हे तुम्ही? कशासाठी करताय हे? पण मी काल म्हटलं ना, हे फक्त हातावर बसलेले ससाणे होतो. जाऊन फक्त पक्षी मारून आणणे. पक्षी ससाडा हा फक्त पक्षी मारून आणतो. चोकियांचेच फक्त घात करायचे त्यांना. आमचीच लोक आमची वाट लावतायत. आमचीच लोक आमच्या महाराष्ट्राची वाट लावतायत. काल मी त्या गौतम अडाणीचं प्रकरण काढलं. काय मिरच्या झोंबल्या.
आणि काय पुढे सुरू केलं तर राज ठाकरेंचा माझा आणि गौतम अदानीचा एक फोटो. बरं, मग पुढे माझ्या घरी गौतम अदानी येऊन गेला एकदा, माझ्याकडे रतन टाटाही येऊन गेलेत, माझ्याकडे मुकेश अंबानी येऊन गेलेत, माझ्याकडे आनंद महिंद्राही येऊन गेलेत, अनेक उद्योगपती येऊन गेलेत, अनेक फिल्म मधले कलाकार येऊन गेलेत. घरी येऊन गेले म्हणून त्यांची काय पापं झाकायची का मी? काल जे तुम्हाला दाखवलं हे इतकं भयानक आहे, इतकं भीषण आहे. ते जे फोटो दाखवतात कधी 2-3 वर्षापूर्वीचा काहीतरी फोटो दाखवतात, तो जेव्हा घरी आले होते. आता घरी आल्यावरती काय हाकलून देऊ? ज्या वेळेला या महाराष्ट्रावरती संकट येईल, ज्या वेळेला या मुंबई ठाणा आमच्या शहरांवरती संकट येईल, राज ठाकरे दोस्ती बिस्ती बघणार नाही कुठे. आणि अडाणीशी दोस्ती करण्याचा माझा विषयच नाही. मी इतका अडाणी नाहीये. पण ते काल जे मी तुम्हाला दाखवलं त्याचं गांभीर्य नीट समजून घ्या. मी काल जे तुम्हाला सांगितलं की जवळपास 60% म्हणजे हा माणूस कधी सिमेंटमध्ये कधी नव्हता, तो आज माणूस 2 नंबरला सिमेंटमध्ये आलाय. आज देशातला 2 नंबरचा सिमेंटचा व्यापारी तो आहे. आज ही सगळी विमानतळ, आता नाही इथे गुजराती समाजातले लोक आले असतील. खरं तर आमचं तुमचं काही भांडण नाही आहे, फक्त आमच्याशी भांडायला येऊ नका. हे जे डाव रचतायत याच्या विरोधात खरं तर इथला गुजराती समाजाने उभं राहिलं पाहिजे, त्यांच्या विरोधात. पण हे मुद्दामून ज्या गोष्टी करतायत, हे काय करतायत? हा आत्ताचा जवळपास त्यांचे काहीतरी 6 का 7 का 8 काहीतरी विमानतळं या देशातली त्यांना दिलेली आहेत. विमानतळं तुम्हाला माहित नसेल म्हणून मी तुम्हाला सांगतो, यातलं नवी मुंबईचं विमानतळ हे सोडलं तर गौतम अदानीने या देशामधलं एकही विमानतळ बांधलेलं नाही. दुसऱ्यांनी बांधलेली, दुसरे चालवत असलेली विमानतळं गन पॉइंट वरती स्वतःकडे घेतली. बांधलेलं फक्त एकमेव पोर्ट गुजरात